माझा एक मित्र आहे, त्याने ट्रेडिंग अकाउंटमध्ये 10,000 रुपये टाकले. नवीन ट्रेडर होता. ट्रेड घेतला आणि त्यानं 1,000 रुपयाचा प्रॉफिट केला पहिल्या ट्रेडमध्ये. असं वाटलं की आता 10,000ला डबल करून टाकू. त्याने डबल ट्रेड घेतला, 10,000 पुन्हा प्रॉफिट झाला त्याला. त्याच्या मनात डायरेक्ट उत्सुकता जागृत झाली. असं वाटलं त्याला आता ट्रेडिंग अकाउंटचे पैसे किती करून किती नाही, एका दिवसातच 10,000ला लाख करू का काय करू. त्यानं तिसरा ट्रेड घेतला आणि तिसऱ्या ट्रेडमध्ये लॉस झाला 3,000चा. इथे त्याचं ट्रेडिंग अकाउंट -1,000मध्ये दिसू लागलं. मग आता -1,000 रुपये, आता पहिले 2 मिनटं आधी 2,000 रुपये प्रॉफिटमध्ये होता, आता तो -1,000मध्ये आहे. त्याला वाटलं या लॉसेसला कव्हर करू, याने पुन्हा ट्रेड घेतला, त्याच्यामध्ये लॉस झाला. दिवसाच्या अखेरीला असं लक्षात आलं की त्यानं 50% त्याचे ट्रेडिंग अकाउंट खाली गेलेलं होतं. मग म्हणे आता मला शिकायचं आहे कशा प्रकारे काय करत असतात अशा ह्याच्यात. मी म्हटलं ये मग. तिच्याहून मग मी हाचा टॉपिक निवडला की बुवा याला काय म्हणतात. पहिला प्रश्न त्याचा हाच होता की हे काय आहे, याच्यावर मात करू शकतो का. मी म्हटलं असं तर आपल्या खूप साऱ्या व्ह्यूअरचा बी प्रॉब्लेम असू शकतो, मग आपण याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर मग व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ही प्रत्येक ट्रेडरसोबत होतेच. याला आपण म्हणतो ओव्हर ट्रेडिंग. हे ओव्हर ट्रेडिंग आहे काय, याच्या नावातच आपल्याला समजते काय आहे तो. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे जास्त ट्रेड करणे. जास्त प्रकारावर ट्रेड करणे हे सुद्धा आपल्या जो सक्सेसफुल ट्रेडर आहे याच्यासाठी एक हे मोठं घातक असू शकते. मोठे लॉसेस त्याच्याकडून होऊ शकतात. तुम्ही व्हिडिओ पाहसाल, यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहसाल, ते अलग गोष्टी सांगतील, पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, तुमची ओव्हर ट्रेडिंग कधीच होणार नाही. तुम्हाला ओव्हर ट्रेडिंगसाठी डबल व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही. तुम्ही जर रिस्क मॅनेजमेंट शिकले तर, तुमचं रिस्क मॅनेजमेंट जर परफेक्ट असेल तर तुमचं ओव्हर ट्रेडिंग काहीच करू शकणार नाही. तुम्हाला हा ओव्हर ट्रेडिंगचा प्रॉब्लेम येणारच नाही. तुमचं रिस्क मॅनेजमेंट कन्फर्म पाहिजे फक्त. ओव्हर ट्रेडिंग तुम्हाला सांगतील की माइंडचा गेम आहे, तुम्हाला ग्रीड तुमचं कंट्रोल करावं लागेल, तुम्हाला तुमचे लॉसेस झाले तरी तुमचं मन पेशन्स ठेवावं लागेल, मन शांत ठेवावं लागेल, तुमच्या जे तुम्हाला पैसे कमवायचे आहेत त्याची ग्रीड तुम्हाला कंट्रोलमध्ये आणावं लागेल. हे सगळं झालं सांगायची गोष्टी, एवढं कोणी फॉलो करता येत नाही. फॉलो केव्हा करसाल, ज्यावेळेस तुम्ही डिसिप्लिन ठेवसाल तुमच्या सिस्टीममध्ये. तुमच्या सिस्टीममध्ये डिसिप्लिन केव्हा येते, जेव्हा तुमचं रिस्क मॅनेजमेंट कन्फर्म असले, ज्यावेळेस तुमचं रिस्क मॅनेजमेंट हे परफेक्ट असते. रिस्क मॅनेजमेंट परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट शिकून घेणे गरजेचं आहे. रिस्क मॅनेजमेंटमध्ये तुम्ही काय करता, तुमचं ट्रेडिंग अकाउंट जे असते याचं तुम्ही एक फिक्समध्ये लॉसेस तुम्ही घेऊ शकता असं डिसाईड करता. म्हणजेच तुमचे डेलीचे लॉसेस जे असतात हे फिक्स असतात. की फॉर एक्झाम्पल म्हटलं तर मी 1,000 रुपयाचा माझा लॉस घेईल पर डे मागं. हे तुमचं फिक्स झालं, 1,000 रुपयाचा लॉस घेणार आहो मी माझ्या डे मागं. दिवस संपला म्हणजे आपला झाला तर 1,000 रुपयाचा लॉस होईल, नाही तर प्रॉफिट होईल. 1,000च्या वर माझा लॉस होणारच नाही. हे माझं ट्रेडिंग लॉसेस जो आहे फिक्स झालं. त्याच्यानंतर मी स्टॉप लॉस वापरतो. स्टॉप लॉस लावल्यामुळे मला माहीत आहे की याच्या पुढे आपल्याला लॉसेस होणार नाहीत. तिसरं म्हणजे माझं पोझिशन सायझिंग परफेक्ट आहे. पोझिशन सायझिंगमुळे मला किती क्वांटिटीमध्ये काम करायचं आहे हे मला कन्फर्म माहीत होते.
त्याच्यामध्ये माझा फक्त 1000च लॉस होईल असं पण माझी सिस्टीम बनवलेली आहे मी. त्याच्यानुसार मी काम करतो. त्यानंतर माझे डेलीमध्ये किती ट्रेड घ्यायचे आहेत हे सुद्धा फिक्स आहे. ट्रेड पर डे. माझे ट्रेड किती घ्यायचे आहेत? आज मला घ्यायचे आहेत 2 ट्रेड. माझं फिक्स आहे 2 ट्रेड मला घ्यायचे आहेत डेलीमध्ये. मग हे 2 ट्रेड घेईल कसे? ज्याच्यामध्ये माझे 500-500चा लॉस होईल 2 याच्यात. असे माझे 2 ट्रेड होतील. माझा कारण डेचा लॉसेस फिक्स आहे. त्याच्यानुसार माझे लॉसेस हे सुद्धा फिक्स होतील. याच्यानुसार मी काय करेल, माझा जर लॉस झाला, पहिल्या ट्रेडमध्ये लॉस झाला, दुसऱ्या ट्रेडमध्ये लॉस झाला, माझं ट्रेडिंग अकाउंट बंद करेल. मी पुन्हा ट्रेड घेणार नाही. तो लॉसेस कशानं बी हो, माझा स्टॉप लॉस हिट होऊन मार्केट पुन्हा माझ्या दिशेने 1000 पॉईंट वर गेलं तर मी त्याच्यामध्ये ट्रेड घेणार नाही. त्यामुळे माझं रिस्क मॅनेजमेंट परफेक्ट आहे. त्यामुळे माझी ओव्हर ट्रेडिंग होत नाही. ओव्हर ट्रेडिंग जर ओव्हर ट्रेडिंगवर जर तुम्ही मात केली तर तुमचा हा जो मोठाले लॉसेस होणारे आहेत हे होत नाहीत. ते करण्यासाठी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक पॉईंट अजून त्याच्यामध्ये ॲड होतो, तो म्हणजे तुमचे ट्रान्झॅक्शन कॉस्ट, ज्यालाच आपण ब्रोकरेज असं म्हणतो. हे जे ब्रोकरेज असतात आपल्याला ते दिसत नाहीत जेव्हा आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेस, पण संध्याकाळी आपल्याला डायरेक्ट रिसिप्ट येऊन जाते की भाऊ तुमचे इतके पैसे फक्त ब्रोकरेजमध्ये गेले. काही जणांना असा प्रॉब्लेम येते की बाबा माझं जेव्हा मी प्रॉफिट करतो हे मी पॉझिटिव्हमध्ये करतो, पॉझिटिव्हमध्ये असतात माझे पुरे ट्रेडिंग डेज, पण जेव्हा मंथच्या एंडला येतो त्यावेळेस माझ्या याच्यात खूप मोठा गड्डा पडलेला असतो. तो गड्डा पडलेला असतो ब्रोकरेजचा. तुमचे ट्रेड इतके झालेले असतात की तुमचं ब्रोकरेज इतकं वाढलेलं असते की तुमचं जे प्रॉफिट होईल असते हे प्रॉफिटला खाऊन तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमधले बी पैसे घेऊन जाते हे ब्रोकरेज. त्यामुळे तुम्हाला तुमचे ट्रेड जे आहेत पर डेला किती घ्यायचे आहेत हे फिक्स असायला पाहिजे. तुमचं पोझिशन सायझिंग फिक्स असायला पाहिजे. तुमचं फिक्स असायला पाहिजे तुमच्या डेला किती लॉसेस घ्यायचं आहे ते. त्याच्यावरून तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करणार नाही. तुमचा परफेक्ट तुमची सिस्टीम बनून जाईल. तुम्हाला असं जास्त हे करायचं नाही की बा आपल्याला हे करावं लागते, आपल्याला जास्त हाव करायची नाही आहे, हे करायचं नाही आहे, ते करायचं नाही आहे. लय कॉम्प्लिकेटेड असं आपल्याला ट्रेडिंग ठेवायचंच नाही आहे. आपल्याला सिम्पल ट्रेडिंग ठेवायचं आहे. त्यासाठी आपले फक्त रूल्स सिम्पल असायला पाहिजे, जे की रिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण शिकत आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या मते तरी तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करणार नाही. फक्त तुम्हाला हे पॉईंट जे सांगितलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणे आहेत आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करणे आहे. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखाद्या अशा प्रश्नासोबत जो की खूप साऱ्या ट्रेडरचा असतो. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आपण रिस्क मॅनेजमेंटवर खूप सारे व्हिडिओ आणत आहोत आपल्या मराठी भाषेमध्ये.